संध्याकाळच्या 6:30 वाजलेत, अजून आपण रत्नागिरीमध्येच आहे. अजून शेवटचे 30 किलोमीटर जीवावर येणार आहे ते चालवायला. एवढा पसारा घेऊन चालतोय भाई. सकाळी 7 वाजल्यापासून गाडी चालवतोय ते अजून पण हे आहे. दिवसाचं असं जेवढं छान वाटतं, रात्रीचं तेवढंच भयानक पण वाटतं कोकण. ओके, सुप्रभात सगळ्यांना. आज आहे माझ्या राईडचा डे 2 आणि मी आहे आता देवगडी कशेळी बीचजवळ, टेबल पॉईंटजवळ. आणि इथेच काल मी आपली गाडी पार्क करून इथेच आपला टेंट लावून घेतलेला. झोप काय तर साधी नाही आहे, थोडा आराम करेल आता. आणि आज मला निघायचं आहे मालवणसाठी. आज ॲक्टिक राईड होणार आहे मोठी. तर आता सकाळचे वाजले 8:30 आणि आम्ही देवगडी बीचवरून निघालो आहे आता आमच्या पुढच्या प्रवासाला, म्हणजे मालवणला. आज आपल्याकडे फिरायला बराच वेळ आहे तसा. सध्या कशेळी गावातून पहिला आपण बाहेर पडूयात. चला आता फायनली आता मेन रोडला कनेक्ट झालो आहे. आता इथून ते आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे ते इथून ते आता पुढचं जे डेस्टिनेशन आहे ते आहे विजयदुर्ग किल्ला. चेतनाला 2 पडलेले आंबे भेटलेत. हापूसचे चोरले नाहीत ना. राईडसाठी आजचं वातावरण एकदम सही झालं आहे. सकाळी 2 आंबे, आता येताना चेतनाला 2 आंबे भेटले. त्याच्याने चेतनाचा मूड एकदम ओके झाला आहे. काल बिमलेली दिवसभर असंच वातावरण ठेव देवा राईडसाठी. ऊन नको अजिबात आज. अरे चेतना, असंच वातावरण राहू दे आज. ढगाळ वातावरण झालं आहे बघ ना कसं. तर माझ्या लाईफमध्ये ही सेकंड अशी आहे ती कोकण कोस्टल अशी राईड करतो आहे. कोकण कोस्टल म्हणजे ही एक हाफ समजूया, कारण ही मी सुरुवात केलीच आहे रत्नागिरीपासून. तर कोकण कोस्टलचा असा काय प्लॅन नव्हता. आमच्याकडे लगेच होतं म्हणून मी हायवे प्रेफर नाही केला. ओला आलोच आहे, आपल्याकडे बराच टाईम आहे, तर कोकण कोस्टलने जाऊया मालवणपर्यंत. आणि ही जी चालू आहे ना माझी अनप्लॅनड ट्रिप, आत्तापर्यंत तरी छान चालली आहे माझी ट्रिप ही. म्हणजे काही थकवा नाही वगैरे काही नाही. एक प्रॅक्टिस म्हणून समजा पुढच्या येणाऱ्या ट्रिपसाठी. त्यात असे रस्ते असतील छान लागले ट्रिपला मला. आजचं वातावरण सही झालं, इथून ढगाळ वातावरण. इथं मग असं वाटतंय पाऊस येईल आज, कारण कालपेक्षा तरी आहे ना हवेत ना गारवा एक. त्यात नशिबाने आपण आपल्या ज्या कोकण कोस्टलचे जे रस्ते आहेत ते एकदम छान आहेत. हे एक नशीब आहे आपलं. त्यात सरळ असं लांब लचक रस्ते आहे. कोकण 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 कोकण. सकाळचे बरोबर 9:30 वाजलेत आणि आपण आता आहोत जैतापूर ब्रिजवरती. मध्यंतरी फिरायला तर बरेच लोकेशन आहेत, जसं आंबोळगड वगैरे. तिथे सध्या आज नाही जात आहे. पुढची जी कोकण कोस्टल करेल त्यामध्ये ते आंबोळगड वगैरे ते सगळं कवर करेल. आता इथून ते डिरेक्टली येते विजयदुर्गला. अजून तरी नाश्ता वगैरे केला नाही आहे. मध्ये कुठेतरी ढाबा वगैरे छोटासा स्पॉट दिसला तर तिथे नाश्ता वगैरे करू. कुणकेश्वर 12 किलोमीटर. ते काका एक आंबा काढतायत. हे त्यांना बोलले काका एक आंबा द्या देत. आता कोणी बोलत नको कोकणची माणसं साधी बोली थोबाडच फोडत आहे काय का आता. मागून खायचे लोक देणार ना, चोरून कशाला तू 4 फटके अजून देतील तुझ्या तर. त्यांना बोल पिकलेला द्या ना काका इथे खायला. मेहनत करतील. मीच बोललो आयडिया काका माग काकाने. काय बोलते माहिती आहे का बाबा माझे बहीण बोलते, आता आम्ही मालवणपर्यंत जातोय ना, मला रस्त्याने जेवढे म्हणजे काका विका दिसतील ना आंबा काढताना, त्यांच्याकडे असे एक आंबा असे काढून घेते, म्हणजे घरी जाईपर्यंत 2 डझन होतील माझ्याकडे. हापूस येडी. आता कोण आहे त्यांना बोलवू नको. आता कोणा तरी काका आता थँक्यू धन्यवाद. काय चाललं, मी पण कोकणातलाच आहे. चोर टाक. बघितलं, देव आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2. अजून विश्वास नाही बसत आहे ना, व्हिडिओ चालू आहे. टाक.
पप्पाला घ्यायला वाटत चल देव पावला ना. आता बोल कोकणची म्हणते साधी भोळी. 800 दिले काकांनी आंबे. आम्ही तर काकांना तर रिक्वेस्ट केली की काका एक आंबा द्या फक्त. त्यांनी आम्हाला 1 डझन आंबे दिले. हे बघा इथे भरले पूर्ण आंबे. कोकणची माणसं साधी भोळी. नाहीतर हे कुठे बोलत होती असे रस्त्यावरचे झाड आहे तिथे 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 गाडी थांबव, एक आंबा काढते कुठला. बरं तसं नको, कोणातरी बोलूया. अच्छा इकडचे लोक किती रॉयल लाईफ जगतायत ना रे. इकडची लोक एवढ्या नदीच्या बाजूला एवढी घरं आहेत त्यांची छान. लोकांकडून एक फणस पण घ्यायचा का. ए तू एवढं लगेच जमा नको करतो, समजलं ना. खूप झालंय हे आधीच. घे विकणारे. हे भरपूर झाले आंबे. हे देवगड, विजयदुर्ग, तिलोटे, सरळ. डोळ्यावरती गेला. सध्या आता विजयदुर्गाला नाही जात आहे, परत मागे फिरलो आहे. कारण रोड कंडिशन पुढे जास्तच खराब आहे आणि आपल्या गाडीवरती लगेज वगैरे आहे तर उगाच रिस्क नको, त्यासाठी परत फिरतो आहे. आता इथून सरळ जातो आहे मिठभाव नाहीतर देवगडच्या दिशेने. आहे का ऊन पण डोक्यावरती यायला लागला, अजून नाश्ता नाही केला आहे. बॅड लक, विजयदुर्ग दादा करता नाही आला आहे. तर आता इथून थेट आता जाणार आहोत कुणकेश्वर या मार्गे मालवणला. चला आता मालवणचा मॅप तर सेट केला आहे. मध्ये आता फक्त जाईन ते कुणकेश्वर मार्गे मालवणला जाईन. तर आता जसा व्लॉग बनवतो तसा बनत नाही आहे, तर आता जसा बनेल तसा ठीक, त्याला थोडा ॲडजस्ट करेल. तर आता सध्या विजयदुर्ग आता गेलो नाही मी, रोडची कंडिशन जाम खराब होती आणि माझ्या गाडीवरती एक पिलियन आहे आणि आमच्या दोघांचं लगेच. तर गाडी एवढी सुपर हॅवी झाली आहे ना, तर रिक्स नको बोललो. त्यापेक्षा आपण आता सरळ जाऊ मालवणला. मालवण पण आता जाऊ हळूहळू करून कुणकेश्वर असं करत करत थोडं मालवणला जाऊया असा थोडासा विचार आहे. त्यात पण अजून तिकडे स्टेची व्यवस्था करायची आहे मालवणला. आता आपला कोकण कोस्टलचा सगळ्यात आयकॉनिक रूट सुरू होतो, तो म्हणजे कुणकेश्वरचा. क्लीन बीचेस, ब्लू पाणी आणि कोकण कोस्टलला असणारा हा एकदम छान रस्ता. अजून काय पाहिजे. मागच्या वेळी इथेच ऑफरोडिंग झाली होती. अजून हा रस्ता तसाच आहे. कोकण कोस्टलला 1.5 वर्षाच्या वरती झाला आहे. इकडचे तिकडचे ड्रोन शॉट घेऊन झाले. इथे आता पुढे, आता इथून जाताना पुढे लागेल ते कुणकेश्वर लागेल. पुढे कुणकेश्वर अजून भारी आहे. आता ही जागा बऱ्याच रीलमध्ये बघितली असेल. ही जागा जाम रीलमध्ये आली आहे. आता आपण पोचू ना, जर आता उतरल्यावरती पोचू. काय हा बघ, हा थांब काय व्हिडिओ चालूच आहे माझी. रायडर लोक इथून ड्रोन शॉट किती भारी येईल ना. आता आपण पोचलो आहेत कुणकेश्वर. समोर आहे ते कुणकेश्वरचं मंदिर.
आणि ह्या मंदिराच्या बाजूने हा आपला कुणकेश्वरचं मंदिर. भारी आहे ना मंदिर आहे, आतमधून अजून भारी मंदिर आहे. आता होतं आपण कुणकेश्वरला आणि कुणकेश्वरपासून ते मालवणचं अंतर आहे ते आहे 40 किलोमीटर. कुणकेश्वर आम्ही दर्शन घेतलं नाही कारण आता आम्हाला सरळ जायचं आहे मालवणला, कारण आम्ही कालपासूनच बाहेर आहोत, काय आंघोळ नाही, काय नाही, फ्रेश वगैरे काय नाही झालो आहे. तर सध्या आता मालवणला जाऊन फ्रेश व्हायचा विचार आहे पूर्णपणे, थोडासा आराम करणार, कारण कालपासून नुसती गाडीच चालवते मी. दुपारचे आहेत ना 12:30 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही आता पोचू मालवणला. मालवण इथून काय जरासं आहे 13-14 किलोमीटरच्या अंतरावरती मालवण आहे. बाजूला आहे ते गड नदी. कॅमेऱ्याची ना बॅटरी संपली होती म्हणून मग ते काय शूट वगैरे केलं नाही. या राईडचा जो प्लॅन होता, मेन प्लॅन, सगळा फिसकटला आहे. खरं तर जायचं होतं मालवणला, आपले बाकीचे यूट्यूबर्स मित्र आहेत त्यांना भेटायला. लास्ट टाईमची कोकण कोस्टल राईड केली होती तेव्हा मी माझ्या मित्राच्या मामाच्या घरी थांबलो होतो. सध्या तरी मी आता आहे मसुऱ्या या गावात आणि आता आयटनरी बनवते की पुढे काय करायचं. सध्या तरी बाकीचे प्लॅन आहेत ते जरा फिसकटलेत. अनप्लॅनेड ट्रिपचं काहीतरी असंच असतं. मी कुठेतरी मालवणमध्ये एका हॉटेलमध्ये वगैरे थांबणार होतो, त्यामध्ये या लक्झरीसारख्या गावात येऊन थांबलो आहे. अजून काय हवं आहे मला. त्या ती सुपारीची बाग, बाजूला ते ऊसाची शेती लावली आहे मामांनी. जर हॉटेलमध्ये थांबलो असतं ना तर मला हे सगळं परत एक्सपिरियन्स करायला भेटलंच नसतं. तर हे काय ना बेनिफिट आहे मला. मी कोकण कोस्टलमध्ये कुठेही येत असेल ना, बरेचसे असे मित्र आहेत माझे, त्यांची घर असे कोकण कोस्टललाच आहेत. त्यामुळे इन केस जर कुठेही अडकलो वगैरे, काही प्रॉब्लेम वगैरे झाला तर मदतीची हाक द्यायला कोणतरी आहे, हे माझं नशीब. तर असं आहे की आता माझ्याकडे उद्याचा एक दिवस आहे आणि परवा मला जायचं आहे परत दापोलीला, माझ्या गावाला. माझ्या दादाचं लग्न आहे, त्या कारणाने 2 दिवसापासून गाडी चालवत होतो. पहिल्या दिवशी निघालो ते पहिल्या दिवशी जेव्हा निघालो ते ठाणे ते चिपळूण नॉनस्टॉप राईड केली. त्यानंतर चिपळूण ते परत कशेळी बीचपर्यंत नॉनस्टॉप राईड केली. पहिल्या दिवशी 350 किलोमीटरची राईड झाली, तर आराम काय एवढा झाला नव्हता. आणि कशेळी बीचला आम्ही कॅम्पिंग केली होती. कॅम्पिंगमध्ये नाही झोप झाली माझी नीट. तर आजचा प्लॅन आहे की आता कुठेही जाणार नाही आहे. सध्या तरी मामांचं एवढं मस्तपैकी हे आहे, तर आता ड्रोन पण आहे आपल्याकडे. तर मामांच्या ह्या पूर्ण जो यांची प्रॉपर्टी आहे, पूर्ण यांचं शेत वगैरे सगळं, ह्याचा ड्रोन शॉट काय येईल यांचं. तर ट्राय करतो की मामांचं एक ड्रोन शॉटमध्ये चांगली एडिटिंग करून द्यायची. मी तरी अशी कधी एडिटिंग केली नाही आहे, पहिल्यांदाच वेळ आहे. तर आणि बरेच असे मला ड्रोन शॉट घेता नाही आले, बरेच असे ठिकाणी जाता नाही आलं. खरं तर मला आहे ना विजयदुर्ग आणि देवगडला जायचं होतं, तिथे पण जाता नाही आलं. तर काय हरकत नाही, परत एकदा कोकण कोस्टल तशी मी करणार आहे पुढच्या वेळी. सध्या तरी ही वेळ नव्हती कोकण कोस्टलची. सडनली हा प्लॅन बनला तो. 1-2 दिवसामध्ये सगळं काय बघणं शक्य, 2 दिवसामध्ये सगळं काय फिरणं वगैरे पॉसिबल नाही आहे. खरं सांगायला गेलं ना, हेच माझ्या नशिबात होतं की आहे ना, मागच्या वेळी जेव्हा मी आलो होतो तेव्हा माझ्या गाडीत चावी हरवलेली, तेव्हा मामांनी ना बरीच मदत केली होती. तर एक कुठेतरी त्यांची एक ऋण फेडण्यासाठी इथे मी आलो असावं असं मी समजेन आता. त्यात मी एवढ्या बावळट मी आलो, ते काही घेऊन पण नाही आलो, असं रिकामा हात आलो. तर मलाच काहीतरी आता वेगळं वाटतंय. तर आता सध्या काय प्लॅन नाही आहे. आता सध्या मी आणि माझी बहीण दोघेच आहेत. तर आज असं काही मालवणच्या मार्केटमध्ये वगैरे जाऊ, तिथून काहीतरी असं सेलिब्रेशनसाठी घेऊन यांच्यासाठी. आणि उद्या माझा मित्र येतो वैभव, त्याच्यासोबत मालवण फिरू. आणि परवा मी निघेल दापोलीसाठी माझ्या, ते उद्या आणि ते बाय ट्रेनने जातील ठाण्याला. तर असा काहीसा प्लॅन आहे. सध्या तरी एक अनाउन्समेंट अजून करायची होती. तर ही व्हिडिओ कधी अपलोड होईल मला काय अंदाज नाही, कधी मी एडिटिंग करायला गेल, काही शेड्यूल असं काही केलं नाही आहे. तर आज तारीख आहे 30 एप्रिल आणि उद्या आहे 1 मे, महाराष्ट्र दिन आपला. आणि एक अनाउन्समेंट फक्त एवढी करायची होती, मी सांगितलं का मला आठवत नाही, कारण आता काय आठवतच नाही मी काय शूट केलं आहे, काय बोललो वगैरे ते. तर एवढं सांगायचं होतं, या 1 वर्षाच्या टाईम पिरियडमध्ये मला जेवढं आपलं कोकण फिरता येईल तेवढं मी फिरून घेणार आहे. ज्या लोकेशन मी बघितल्या नाही आहेत, ज्या ऑफबीट लोकेशन आहेत, तर अशा लोकेशन मी भटकायला जाणार आहे. ट्राय करतो की जास्तीत जास्त कोकण फिरू. बऱ्याच जणांच्या असं कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे यासाठी मला. तर पुढच्या ज्या होणाऱ्या राईड्स आहेत सगळ्या या कोकणमधल्याच होणार आहेत जास्त करून. बाहेर पण जाऊ आपण, बाहेरचे पण राईडचे प्लॅन आहेत, पण शेड्यूल बसत नाही आहे माझं. ऑफिस हे सगळं पण मॅनेज करूनच मला ह्या राईड प्लॅन करावं लागतात. मेन म्हणजे बजेट.
आणि त्यामध्ये गाडीची सर्व्हिसिंग, कारण आहे ना गाडीचा बराच खर्च निघतो आहे, तो मला रिकवर करायचा आहे. कारण राईडपेक्षा जास्त खर्च माझा गाडीच्या मेंटेनन्सवरती होतो आहे. आणि आपण आपले गॅजेट पण आता वाढवले आहेत. आपण आपल्या ह्याच्यामध्ये 2 ॲक्शन कॅमेरा, एक ड्रोन, पॉवर बँक वगैरे अशा हळूहळू गोष्टी आपण इन्क्लूड केलेल्या आहेत. टँक बॅग वगैरे सगळ्या त्या. तर एक एक कुठे आहे ना मला ॲक्सेसरीजवरती पण खर्च करायचा हळूहळू. आणि मेन म्हणजे गाडीवरती आपण अँटॉकवरती अजून पण बरेच फिरू, आपल्याला गाडीमध्ये पण अपडेट करायचं आहे, पण पुढे जाऊन करू तो. सध्या तरी आता बजेट नाही आहे या राईड. फक्त एवढं सांगायचं होतं, येणाऱ्या वर्षामध्ये आता बऱ्याच अशा कोकणातल्या राईड जास्त करून होतील. बाहेर पण जाऊ आपण, सडनली अचानक प्लॅन करू. आणि हळूहळू एक यूट्यूबर्सचा ग्रुप पण आपला रेडी होतो आहे. तर आपल्या चॅनलवरती इतर यूट्यूबर्ससुद्धा तुम्हाला बघायला मिळतील, जे काही आता इनिशियल स्टेजला आहेत. त्यांचे चॅनल अजून ग्रो होतं आहे हळूहळू. ते सुद्धा आपल्यासोबत राईडला जॉईन होतील. खरं तर प्रेफर करतो मी पण सोलो राईडच प्रेफर करतो, पण यूट्यूबरसोबत एक वेगळा बॉन्ड बनून जातो. आणि सगळे एकाच माळ्याचे मणी आहे, सगळ्यांचे हे विचार पण सेम आहे, राईड करण्याची पद्धत पण सेम आहे, फक्त प्लॅन आखण्याची पद्धत वेगळी आहे. तर एक असं होतं की दुसऱ्या यूट्यूबरकडून काय आपल्याला शिकायला पण मिळतं. काहींची एक स्किल चांगली असते, कोण कॅमेऱ्यावर चांगला बोलतो, कोण एडिटिंगची स्किल चांगली आहे त्याची, कोणाची राईडची स्किल चांगली आहे. तर प्रत्येक कुठल्या ना कुठल्या फील्डमध्ये एकदम एक्सपर्ट आहे. तर त्यांच्याकडून थोडाफार एक्सपिरियन्स पण एक मिळतो. आपली व्हिडिओ तर कोणी यूट्यूबर आपले हे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी मला तर ते पण आपला ग्रुप जॉईन करू शकतात. आणि बरेचसे असे आहे ना ड्रोन शॉट पण घ्यायचे आहेत मला कोकणातले एक डॉक्युमेंटरीसाठी. एक माझी पण आठवण राहिला की कोकणामध्ये मी पण भटकलो आहे की, आणि या सगळ्या खटपट्यासाठी की घरच्यांना दाखवायला की, कारण सगळ्या ठिकाणी मी त्यांना फिरायला घेऊन जाऊ शकत नाही. तर माझ्या व्हिडिओच्या तर्फे की त्यांच्यापर्यंत एक व्हिडिओ पोहोचू शकतो की अशा पण जागा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये, जगामध्ये. याच्यासाठी ही सगळी खटपीट आहे, बाकी काही नाही. एक अपडेट देता येता किती बडबडलो. तर एवढंच सांगायचं होतं. 1 वर्षामध्ये कोकण राईड्स कंटिन्यू होतील आपल्या. ठीक आहे.